प्रिय भाई बहनों, आज की रोटी की और सदस्योक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज के दिन 17 डिसेंबर 2024 मंगळवार। देवाची इच्छा पूर्ण करा। जो कोणी मला प्रभू प्रभू म्हणतो तो स्वर्गाची राज्यात प्रवेश करणार नाही, तर जो माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो तोच प्रवेश करेल। मत्ती 7 अध्याय 21 वचन। जर तुम्हाला तुमच्या जीवनाचा उद्देश माहीत असेल तर तुम्ही तुमच्या जीवनात नक्कीच विजयी यावेल। या जगात 3 प्रकारची इच्छा आहेत: मनुष्याची इच्छा, सैतानाची इच्छा आणि देवाची इच्छा। आज जगातील बहुतेक लोक स्वतःची इच्छानुसार आणि त्यांची मनुष्य आणि देवाची इच्छा पूर्ण करत आहेत। ते अभिमानाने घोषित करतात की त्यांच्याकडे ज्ञान, बुद्धिमत्ता आहे आणि ते त्यांचे जीवन स्थापित करू शकतात। याला आपण स्व-इच्छा म्हणतो। काही लोक स्वतःला सैतानाला विकतात आणि त्यांचे जीवनाचे मार्गदर्शन करण्यासाठी पूर्णपणे सैतानाचे अधीन असतात। सैतान त्यांना पकडून त्यांच्या इच्छेनुसार सर्व काही करायला लावतो। अशुद्ध आत्म्याची सैन्याने पछाडलेला असा व्यक्तीबद्दल आपण बायबलमध्ये वाचतो, ज्याचे धडाक्यामध्ये वास्तव्य होते। तो स्वतःला दुखावत असे आणि दयनीय अवस्थेत होता, कारण त्याला अशुद्ध आत्मे होते। परंतु जेव्हा तुम्ही देवाच्या इच्छेला शरण जाल, तेव्हा परमेश्वर तुम्हाला अद्भुत मार्गाने नेईल। याचे मार्ग तुमची मार्गापेक्षा 1000 पटीने मोठे आणि उच्च आहेत। तुम्हाला फक्त भूतकाळ आणि वर्तमान माहीत आहे, पण देवालाही भविष्य माहीत आहे। त्याला तुम्हाला चांगल्या भेटवस्तू खायला आणि तुम्हाला योग्य मार्गाने मार्गदर्शन करायला आवडते। जीवनाची प्रत्येक क्षेत्रात तुम्ही देवाला विचारले पाहिजे, प्रभू मी काय करते? अशी तुमची इच्छा आहे। तुम्हाला त्याचे ऐकावे लागेल आणि त्यानुसार वागावे लागेल। जेव्हा प्रभूने बालला पकडले, ज्याला सौल म्हणतात, तेव्हा त्याने आपल्या आत्मिक जीवनाची सुरुवात या प्रश्नाने केली, प्रभू मी काय करावे? अशी तुमची इच्छा आहे। प्रसिद्धाची कृत्ये 9 अध्याय 6 वचन। आणि प्रभूने त्याला त्याची इच्छा आणि त्याचे मार्ग स्पष्टपणे शिकवले। पवित्र शास्त्र म्हणते, परमेश्वराची प्रसन्नता त्यांच्या हातून समुद्र होईल। येसाया 53 अध्याय 10 वचन। घोडा युद्धाच्या दिवसासाठी तयार आहे, परंतु सुटका परमेश्वराकडून आहे। नीतिसूत्र 21 अध्याय 31 वचन। परमेश्वर त्यांची इच्छेनुसार नसलेल्या सर्व गोष्टी थांबवेल। पित्याची इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रभू येशूने गेत्सेमनेच्या बागेत उत्कंठेने प्रार्थना केली। त्याने प्रार्थना केली, हे माझ्या पित्या, जर शक्य असेल तर काय प्यायला माझ्यापासून दूर व्हावे, तरी सुद्धा माझ्या इच्छेप्रमाणे नाही, तर तुझ्या इच्छेप्रमाणे। मत्ती 26 अध्याय 39 वचन। या प्रार्थनासह तो पूर्णपणे पित्याच्या इच्छेला शरण गेला। देवाची मुलांनो, आज देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतःला झोकून द्या। परमेश्वर तुम्हाला त्याचे अद्भुत मार्गाने नेण्यास उत्सुक आहे। पुढील ध्यानासाठी श्लोक: मी तुला शिकवीन आणि तुला ज्या मार्गाने जावे ते शिकवीन। मी माझ्या डोळ्याने तुला मार्गदर्शन करीन। स्तोत्र 32 अध्याय 8 वचन। दिवसासाठी बायबल वचन: सकाळी आमोस 7 अध्याय 9 अध्याय, संध्याकाळी प्रकटीकरण 8 अध्याय। धन्यवाद।